नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करतो या नव्या चॅनलवर आणि या नव्या सिरीज मध्ये। खूप छान वाटतं की फायनली ही सिरीज सुरू होते। मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही सिरीज लहान मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि पालकत्वाबद्दल ही सिरीज असणार आहे। त्यामुळे पालकत्वातले असे काही गोष्टी आहेत का ज्या आपण बदलू शकतो स्वतःमध्ये, याबद्दल आपण या सिरीज मध्ये बोलणार आहोत। तर अशा काही सवयी आहेत का ज्या मुलांना आपण लावू शकतो की ज्याच्यामुळे त्यांचा मनोविकास, सर्वांगीण विकास होऊ शकतो, असं काही आहे का? तर त्याबद्दल आपण इथून पुढच्या काही एपिसोड मध्ये बोलणार आहोत। तर अशा काही सवयी आपण त्यांना लावू शकतो का ज्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना की माझा मुलगा याच्यात पण असावा, माझा मुलगा त्याच्यात पण असावा, हे जे आहे ना सर्वांगीण विकास, त्यासाठी आपण काही सवयी लावू शकतो का, याबद्दल आपण या सिरीज मध्ये बोलणार आहोत। तसं बघायला गेलं तर या सिरीज मध्ये वेगवेगळे स्वरूप असणार आहेत एपिसोडचे। म्हणजे मी ऍक्च्युअल पालकांना जाऊन भेटणार आहे, मुलांशी संवाद साधणार आहे, असं बरंच काय असणार आहे। पण सुरुवातीला आपण अशा काही सवयी बघणार आहोत ज्याच्यामुळे मुलांना त्याची मदत होणार आहे। तर आज मी तुम्हाला एक सवय सांगणार आहे जी तुम्ही फॉलो करू शकता किंवा त्याच्यात बदल करून ती इम्प्लिमेंट करू शकता। तर ती सवय अशी आहे की मुलांच्या बेडरूम मध्ये जनरली व्हाईट बोर्ड असतो, नसला तरी हरकत नाही, वही घालू शकता तुम्ही। तर त्या व्हाईट बोर्डवर पालकांनी सकाळी उठल्यानंतर एक शब्द किंवा एखादा इंग्लिश शब्द किंवा मराठी म्हण असं काहीतरी तुम्ही लिहू शकता। तर त्यांना सांगायचं तुम्ही ते वाचा, लक्षात ठेवा, आणि जेव्हा तुम्ही स्कूलला जाल, शाळेला जाल, त्याच्यामध्ये मुलांना सांगायचं की तुम्ही आता हे उत्तर मुलांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारा किंवा तुमच्या टीचर लोकांना विचारा। तर याने काय होणार आहे, एक तर नवीन शिकल्याचा अनुभव त्याला मिळणार आहे, आणि दुसरी गोष्ट ही की ते स्वतःहून जाऊन त्यांच्या मित्रांशी बोलणार आहेत, त्यांच्या मित्र परिवाराबरोबर त्यांचं बोलणं होणार आहे। किंवा शिक्षकांचं जे असतं ना की अरे मला आता नाही, प्रत्येक मुलाचं एक असतं की मला भीती वाटते शिक्षकांशी बोलायला, तर ते कुठेतरी कमी होताना तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल जेव्हा ही सवय तुम्ही त्यांना लावाल। म्हणजे जेव्हा ते स्कूलमध्ये जातील तेव्हा मित्रमैत्रिणींशी बोलतील, त्यांना काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल, किंवा त्यांना उत्तर माहित नसेल तर ते शिक्षकांना जाऊन विचारतील, आणि शिक्षकांना तर आनंदच होणार आहे की स्वतःहून येऊन कुणीतरी विचारतंय आम्हाला। त्यामुळे ही एक सवय तुम्ही लावून घेऊ शकता मुलांना। पण मला असं वाटतं की असंही होऊ शकतं की उशीर लागू शकतो, म्हणजे वेळ लागू शकतो या सवयीला, की कधी असं म्हणतील मुलं की नाही आम्हाला हे नाही करायचं, किंवा ते दुर्लक्ष करतील, वाचणार पण नाहीत किंवा लक्षात राहणार पण नाही, असंही होईल। पण यावेळेला आपण असं करू शकतो की मुलांनाच सांगायचं की तुम्ही आम्हाला टास्क द्या, आम्ही पूर्ण करतो। यानं काय होणार आहे, हे गिव्ह अँड टेक झाल्याशिवाय त्यांना ती सवय लागणार नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की ही सवय लावताना आपण पहिल्यांदा आपल्यात बदल करूया आणि मग त्यांच्यावर इम्प्लिमेंट करूया। तर भेटूयात पुढच्या भागात। बघत राहा स्वदर्शन। बदल महत्वाचा आहे, पण सुरुवात स्वतःपासून करायची आहे।